इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे यांना माजी आमदार आडम मास्तर व त्यांच्या माकपने पाठिंबा दिलेला आहे। माकपच्या आडम मास्तरांनी पाठिंबा दिलेला आहे। कशासाठी पाठिंबा आहे, काय सांगता? देशामध्ये धर्मनिरपेक्ष लोकशाही समाजवादी सगळ्या पक्षांची राष्ट्रीय स्तरावरती इंडियाची एक आघाडी झालेली आहे आणि महाराष्ट्रात प्रादेशिक स्तरावरती महाविकास आघाडी जे गैर भाजप आहे, भाजपाला पराभूत करण्यासाठी आणि लोकशाही मार्गाने सत्तेत येण्यासाठी ती आघाडी स्थापन झाली। त्या अनुषंगानं राज्यामध्ये प्रादेशिक स्तरावरती सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या अनुषंगाने आपण काँग्रेसला या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे। नेहमी आडम मास्तर प्रणितीताईंच्या विरोधात असतात विधानसभेला, यंदा मात्र लोकसभेला पाठिंबा आहे। जरा वेगळं वाटत नाही गणित? नाही, 100% आहे, प्रश्नच नाही। आता आघाडीमध्ये ठरलेलं आहे येणारी विधानसभाची निवडणूक आहे महाविकास आघाडीच्या अनुषंगानं मित्र पक्षाला ती जागा सोडली जाईल आणि लोकसभेला सगळ्या मित्र पक्षांनी या ठिकाणी काँग्रेसला पाठिंबा देऊन त्यांना विजय करण्याचा निर्धार केलेला आहे। पण मध्य संदर्भात अजून ठोस असं आश्वासन मिळालं का काँग्रेस? नाही, ते आघाडी ठरवेल ना। आघाडीमध्ये अनेक गोष्टींची चर्चा झालेली आहे। शहरमध्ये कुणाकडे जाणार आहे काय नाही, मास्तर 100% शहर मध्यमधून उमेदवार असणार आहेत, त्या पद्धतीची आमची चर्चा झालेली आहे आणि काँग्रेस आणि मित्रपक्षांनी आम्हाला ठोस आश्वासन दिलेलं आहे। माकप पक्ष किंवा तुम्ही पदाधिकारी नेहमी प्रचारामध्ये अग्रेसर असतात, आंदोलनामध्ये, मोर्चामध्ये, यंदा काँग्रेसला पाठिंबा तुम्ही दिलेला आहे। कसं तुमची रणनीती असणार आहे, काँग्रेसचा कसा प्रचार करणार? 100% आमची प्रचाराची यंत्रणा ही स्वतंत्र आहे। आपण या ठिकाणी महाविकास आघाडी पुरस्कारात उमेदवाराला विजयी करण्यासाठी ज्या पद्धतीनं ज्या ठिकाणी आमचा प्रभाव आहे, संपूर्ण आपल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये ज्या ठिकाणी आमच्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत, आमच्या पक्षाचा प्रभाव आहे, त्या ठिकाणी आम्ही स्वतंत्र यंत्रणा राबवलेली आहे। काय वाटतं, प्रणितीताई येतील निवडून? 100% येतील। कारण का आपण जर पाहायला गेलं की 3 टर्म ते आमदार आहेत, त्याच्यानंतर आज त्यांना एक महिला म्हणून जे नारी शक्तीचं आपण संसदेमध्ये तुम्ही जे बिल आणताय त्या अनुषंगाने एक नारी शक्ती म्हणून एक महिलानं समोर आणलं जात आहे, तर एक महिला म्हणून निवडून येतील याच्यामध्ये काही शंका नाही। साप मुंगसासारखी लढाई असते मास्तर आणि ताईंमध्ये, आता एकत्र आलेत, काय वाटतं? ताई आणि मास्तर एकत्र आलेत, हे इंडिया आघाडी म्हणून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने काँग्रेसला आम्ही पाठिंबा दिलेला आहे। एकत्र आलेत म्हणजे प्रणितीताई निवडून येतील आणि हे जे राजकारण चालू आहे हे देशामध्ये, हे जातीपातीचं राजकारण चालू आहे आणि जातीच्या नावानं मतं मागणं, काहीतरी हे करायचं, म्हणून हा जातीपातीचं राजकारण आणि संविधान बचाव म्हणून ही इंडिया आघाडी स्थापन केलेली आहे। म्हणून आम्ही त्याला इंडिया आघाडीला पाठिंबा, प्रणितीताई शिंदेना पाठिंबा दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही जे पाठिंबा दिलेला आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, काँग्रेस जे पाठिंबा दिला ते विकासाच्या मुद्द्यावर, कुठल्या जातीपातीचं नाही, कुठलं मंदिर नाही, कुठलं मस्जिद नाही, कुठल्याही प्रकारचं हे न करता फक्त आणि फक्त विकास। आता विकास म्हणजे काय? अरे सोलापूर शहरामध्ये ज्या प्रकारचं परिस्थिती कामगारांची आहे, ते कामगारांचं राहणीमान उंचावण्याकरता जे काय करता येईल, आज तुम्ही पाहताय रेनगरचं काम झालं असताना सुद्धा सत्ताधारी पक्ष म्हणताय की आम्ही केलं आहे। तुम्ही केलं असतं तर 4.5 लाख रुपये असलेलं अनुदान तुम्ही 2 लाखाने घटवलात। आज त्या कामगारांवरती 2 लाखाचा बोजा आहे, तर त्या 2 लाखाचा जो बोजा आहे, तो अतिरिक्त जो अनुदान आहे तो मिळवण्यासाठी आम्ही दोघंही एकत्र येऊन 100% लढणार आणि मास्तरसुद्धा यावेळेस विधानसभा लढवणार आणि तेही निवडून येणार। देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलं की रेनगर आम्ही बांधलंय, भाजपने बांधलं, काय वाटतं? हे बघा, रेनगर कुणी बांधलं यापेक्षा सरकारची योजना आहे, सरकारची योजना अंमलात आणण्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे रेनगरच्या माध्यमातून। सरकार कोणाचंही असो, तिथं काँग्रेस असो किंवा भाजप असो, आणखी कोणत्या पक्षाचं सरकार असो, सरकारचं धोरण आहे, सरकारचं धोरण राबवण्यासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे। त्यामुळं कोणी बांधलं याचं श्रेय घेण्यापेक्षा सरकारचं धोरण कसं अंमलात आणणं याच्यावरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे। मध्यमधून किती लीड मिळेल? 100% आता आम्ही लाखाच्या वर आम्ही त्यांचं लीड देणार आहोत। राम सातपुते देखील विजयाचा दावा करतायत, भाजपचं धोरण कसं वाटतं? हे बघा, प्रत्येक उमेदवार विजयाचा दावा करणं हे स्वाभाविक आहे। भाजपाचं धोरण हे या देशाला तुकडे करण्याचं धोरण आहे, ते देशाला मान्य नाही आहे। आम्हाला या देशामध्ये एकसंध ठेवायचं आहे, सगळ्या लोकांचा, नागरिकांचा विकास करायचा आहे आणि या देशातल्या प्रत्येक माणसाला ज्या काय आपल्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षण, या महत्त्वाच्या मुद्द्यावरती सरकारने राजकारण करावं। पण गलिच्छ राजकारण करून लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचं काम या मोदी सरकारने केलेलं आहे। अर्थातच त्यांच्या उमेदवाराचा पराभव निश्चित आहे।
एकंदरीत लोकांना विकासापासून वंचित ठेवण्याचं काम भाजपनं केलेलं आहे आणि सोलापूरच्या या राजकारणामध्ये आडम मास्तर या दिग्गज नेत्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे आणि निश्चितच काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे या माकपच्या पाठिंब्यामुळं निश्चित त्यांचा विजयाचा दावा निश्चित आहे असं एकंदरीत प्रतिक्रिया माकपच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी दिली जात आहे. अब्दुल शेख सोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर. सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास. मीना फैशन मॉल. ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल. दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ. अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ. मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज. मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा. हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर.